राज्यमंत्री योगेश कदम हे मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत। मस्साजोग गावामध्ये आता गृहराज्यमंत्री योगेश कदम हे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणानंतरचे पडसाद आपण पाहतोय। मागच्या काही दिवसांपासून या संदर्भात चौकशी सुरू आहे। राजकीय घडामोडी करतात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मस्साजोगमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। त्या ठिकाणी धनंजय देशमुख सुद्धा उपस्थित आहेत। धनंजय देशमुख यांची आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट घेतली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। उदय, गृहराज्यमंत्री योगेश कदम मस्साजोगमध्ये दाखल झालेत, काय ताजी अपडेट, काय घडते सध्या मस्साजोगमध्ये? कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम हे थोड्या वेळापूर्वी मस्साजोग येथे दाखल झाले आहेत। या ठिकाणी देशमुख कुटुंबाची ते चर्चा करणार आहेत। आपण पाहिलं गेल्या काही दिवसापासून धनंजय देशमुख असतील किंवा मस्साजोगचे ग्रामस्थ असतील यांनी इतर जे या प्रकरणातील काही लोक आहेत त्यांना आरोपी करावा अशी मागणी केली होती। त्यानंतर आता ही जी कदम यांची जी भेट होत आहे त्या भेटीला महत्व आलंय। कारण या संदर्भात आता ते देशमुख कुटुंबाशी चर्चा करतील। याबरोबर कारागृह प्रशासनावर देखील आरोप केले होते मस्साजोग ग्रामस्थांनी की त्या ठिकाणी वाल्मिकी कराड असेल किंवा संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील इतर आरोप असतील। नक्कीच उदय, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। गृहराज्यमंत्री योगेश कदम मस्साजोगमध्ये दाखल झाले आहेत। त्या ठिकाणी धनंजय देशमुख यांची भेट घेतलेली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोगमध्ये भेट दिली।